तर राम राम मंडळी, जय कानाद्यात भाऊसवान. बराच भाऊसल्या असं वाटायला लागे वय की भाऊने का शेळी पालन बंद करते ना, बराच दिवसपासून व्हिडिओ नाही येत बुवा. तर नाही हो दादा, आपलं जे बी शे ना ते येणारच आपलं काहीतरी होणार शे, त्यानाकरता आपण शेळी पालन तर मुळीच बंद करणार नाहीत. तर आज ना स्पेशल व्हिडिओ शे, ज्या बी शेळी पालन बकरा पालन करणार असतील त्याच्याकरता एक चांगला याला अनुभव तुम्हापर्यंत शेअर करा ना आज. तर व्हिडिओ पूर्ण देखा, बिलकुल स्किप करू नका. आणि जर आपल्या पेजले नवीन असतात ना तर पेजला फॉलो करी ठेवा, सबस्क्राईब करी ठेवा आपण, कारण की थोडा दिन मग असे ना पण चांगली माहिती लिसन आपण आपल्या पेजवर प्रसारित करत राहतात. तर भाऊ सर, जास्त वेळ न लावता आता ज्यावेळी कोणी बोकड पालन करायला असतील किंवा शेळी पालन करायला असतील तर त्याच ना करता सर्वात म्हणजे जास्त मेन मुद्दा काय राहस, आपण खूप खाऊ घालतात आपल्या प्राणीसले, परंतु त्याचं वजन वाढत नाही. आणि वजन नाही वाढत म्हणजे जण आपला चांगला भाव भेटत नाही. तर वजन चांगलं वाढासाठी तुम्हाला सांगत नाही ते जबरदस्त असं औषध आहे. काय आहे? बिग बकरा. आपण या प्रोडक्टनी कंपनीकडून जाहिरात करून असा विषय नाही बरं का, आपण स्वतः अनुभवली ना. आणि आपला एकच थेरी आहे, अनुभव हीच खात्री. स्वतःला अनुभव ना तर लोकसले पण सांगा ना, आणि लोकांना पण फायदा करा ना, हा जे का आपला उद्देश राहस. तर भाऊ सण, यानापासून तुम्हाला इथला भारी फायदा आहेत ना, यांना मग भरपूर असा पोषक तत्व येतस आणि वजन वाढायला हे फायदेशीर आहे. पाचनशक्ती सुधारस. बोकड किंवा बकरीने इम्युनिटी पॉवर म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढावं तर ऑटोमॅटिक ते एकदम सशक्त होत असतं. तुम्ही देखू शकता आपला कसा एकदम जबरदस्त क्वालिटी आहे. आणि भूक एवढी लागस तर काड्यासुद्धा खातस, काडीसुद्धा राहू देतात म्हटलं, एवढी भूक लागस. तर मग तुम्ही पण वापरले का आणि अनुभवल्या, जबरदस्त असा प्रोडक्ट आहे. एकदा पुन्हा सांगास, बिग बकरा भारी औषध बरं का. थोडं महाग वाटत असेल लहान टाईमले, परंतु जर त्यांना काहीतरी फायदा होत असलात ना तर काही वाटत नाही. मग आपण सध्या बोकड पालनवर थोडं विशेष बरं आहे. आपला वर्षाचा ते 16 बोकड येतच घरना, काय थोडा बाहेर ना कधी सर. येणारा काळमा आपले फक्त बोकड पालन करणं आहे आणि मोजक्या 2-4 बकऱ्या ठेवण्यात फक्त. देखा आपला फार्म आज सकाळनं नियोजन विकेतच ना आलं. सकाळी पहिले 80 पोटे बिग बकरा दि देवाना, मस्त कोळला चारा. मग घरतून येलास ना 9 वाजता तो टाक देवाना, मस्त खात राहते. आणि मग पाणी बनायसन ती देवाना पीसन तंगू जाते ना. ते तुपारले मस्त हिरवा चारा जो आपला तिकी राहत होता, हिरवा चारा कापीसन कुट्टी मशीन मग कुट्टी करी जाण भरे दिवसवर मिठना ताण. संध्याकाळला फक्त दाना ती देवाना विकेतच ना काम. तर व्हिडिओ काय